भारताविरुद्ध महिला जिहादचा मसूद अझहरचा नवा डाव। जैश ए मोहम्मदची महिला ब्रिगेड तयार, जमातुल मोमिनतची घोषणा। जन्नतच्या आमिषाने महिलांना जिहादकडे ओढण्याचा मसूद अझहरचा प्रयत्न। प्रत्येक जिल्ह्यात महिला जिहाद शाखा उघडण्याची जैशची तयारी। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या प्रमुखानं भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकत नवा डाव रचलाय। दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं भारताविरुद्ध युद्ध एका नवीन स्वरूपात करण्याचं जाहीर केलंय। जेईएम संघटनेचे प्रमुख मौलाना मसूद अझहरनं जमातुल मोमिनत या नवीन महिला जिहाद ब्रिगेडची स्थापना करण्याची घोषणा केली आहे। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने अलीकडेच पाकिस्तानमधील प्रत्येक जिल्ह्यात महिला जिहाद ब्रिगेडची शाखा उघडण्याची घोषणा केली। त्या संदर्भात संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याची 21 मिनिटांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली। या क्लिपमध्ये मसूद हा महिलांना दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करत असल्याचं दिसून येतंय। जमातुल मोमिनत नावाच्या मोहिमेत सामील होणाऱ्या महिलांना मृत्यूनंतर थेट जन्नतमध्ये जागा मिळेल असा दावाही तो करत आहे। यापूर्वी जैश ए मोहम्मदने महिलांचा ब्रेन वॉश करण्यासाठी ऑनलाईन जिहादी कोर्स सुरू केल्याची बातमी समोर आली होती। या दहशतवादी मोहिमेला दौरा ए तस्किया असं नाव देण्यात आलंय। पुरुषांना दहशतवादाचं प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या दौरे तरबियत अभ्यासक्रमासारखा हा अभ्यासक्रम आहे। त्या अंतर्गत महिलांमध्ये कट्टर विचारधारा रुजवली जाणार असून बहावलपूरमधील मरकज उस्मान ओ अली येथे 15 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। दुसऱ्या कोर्समध्ये महिलांना दौरे आयत उल निसा शिकवलं जाणार आहे। त्यामधून जिहाद मधील महिलांची कर्तव्ये स्पष्ट केली जाणार आहेत। भारतीय महिला सैनिक आणि महिला पत्रकारांना तोंड देण्यासाठी महिला युनिटची तयारी करत असल्याचं दहशतवादी संघटनेच्या प्रमुखानं म्हटलंय। जैश ए मोहम्मदची पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात जमातुल मोमिनतच्या शाखा स्थापन करण्याची योजना आहे। प्रत्येक शाखेचे नेतृत्व जिल्हा मुंतजिमा नावाच्या एका महिलेकडे असेल असे मसूदनं जाहीर केले। त्यानं महिलांना ए मुस्लिम बहना हे पुस्तक वाचण्याचे निर्देश दिले आहेत। दहशतवादी संघटनेतील महिलांनी कोणत्याही परपुरुषांशी संपर्क साधू नये अशा कडक सूचना दिल्या आहेत। या संघटनेचे नेतृत्व मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करत आहे। महिला ब्रिगेड मधील इतर नेतृत्वात त्याची बहीण सुमैरा अझहर आणि अफिरा फारूक यांचा देखील समावेश आहे। अफिरा फारूक ही पुलवामा मध्ये हल्ला करणाऱ्या उमर फारूकची विधवा पत्नी आहे, तर सुमैरा अझहर नवीन महिलांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी आणि महिलांना ब्रेन वॉश करण्यासाठी ऑनलाईन वर्ग घेत आहे। शोभा ए दावत ही महिलांची दहशतवादी संघटना ही भारतीय सैन्यानं ठार केलेल्या दहशतवाद्यांचे नातेवाईक असलेल्या महिला चालवतात। पाकिस्तानमधील महिलांना दहशतवादी कारवायांशी जोडण्याचा मसूद अझहर याचा हा प्रयत्न भारतासाठी धोकादायक असल्याचं मानलं जातंय। गेल्या काही वर्षात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत, ज्यात उरी आणि पुलवामा येथील भ्याड हल्ल्यांचा समावेश आहे। या दरम्यान मसूद अझहर याने महिलांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्यासाठी पुरुषांप्रमाणेच एक प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।